नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण टेस्टी आणि पौष्टिक गाजरचा केक करणार आहे। आता तुम्ही नेहमी गाजरचा हलवा करून बघत असाल, पण एकदा गाजरपासून अशा प्रकारे केक नक्की ट्राय करून बघा। छान असे मार्केटला गाजर यायला सुरुवात झालेली आहे। तर छान असे गाजर आणायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि साल काढायची आहे। आता साल काढून झालेली आहे। आता लगेचच गाजर आपल्याला खिसून घ्यायचे आहे। आता इथं बारीक खिसणीचा आपल्याला वापर करायचा आहे, जाड खिसणीचा वापर अजिबात करायचा नाही। आता लगेचच बॅटर तयार करायचं आहे। त्यासाठी अर्धी वाटी बारीक केलेली साखर घ्यायची आहे। गोडचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। नंतर साजूक तूप घ्यायचं आहे, 3 ते 4 चमचे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आणि 1 वाटी दूध घ्यायचं आहे। आता इथं दूध, तूप आणि साखर छान असं मिक्स करायचं आहे। 3 ते 4 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। इथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। नंतर 1 चमचा बेकिंग पावडर घ्यायची, अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये चिमूटभर मीठसुद्धा आपल्याला टाकायचं आहे। आता इथं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं। आता इथं मिक्स करून झालेलं आहे। लगेचच यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकायची आहे। मिल्क पावडर आपल्याला नक्की टाकायची आहे, कारण केकला खूप छान अशी टेस्ट येते। अजून थोडंसं दूध टाकायचं, कारण की बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे, तर थोडं 2 ते 3 चमचे दूध टाकायचं आहे, कारण की आपल्याला हे बॅटर थोडं घट्टच पाहिजे। जास्त दुधाचा वापर करायचा नाही, कारण की गाजरचा खीस टाकायचा आहे। आता इथं ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं होतं, त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं, तर 1 वाटी गाजरचा खीस घ्यायचा आहे। आता हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे। आता तुम्ही बघू शकतात गाजरचा खीस टाकल्यावरती थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि बॅटर थोडंसं सैलसर झालेलं आहे। आता लगेचच यामध्ये वेलची पावडर टाकायची आणि काजू बदाम थोडंसं ठेचून घ्यायचे आणि ते टाकायचं आहे आणि आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे। आता लगेचच इकडे केकचं भांडंसुद्धा आपल्याला तयार करायचं आहे, म्हणजे केक टिनला बटर पेपर लावायचा आणि त्याला साजूक तूप लावायचं आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तूप आणि मैदा लावून घ्यायचा। केक टिनसुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे आणि बॅटरसुद्धा खूप छान असं तयार झालेलं आहे। आता केकच्या भांड्यामध्ये सगळा बॅटर आपल्याला टाकायचा आहे। आता लगेचच यावरती आपल्याला थोडेसे काजू बदाम छान असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि यावरती आपल्याला टाकायचे आहे। नंतर केसरसुद्धा टाकायची, खूप छान दिसते, पण केसर टाकणं ऑप्शनल आहे। तुम्हाला जर टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल। आता थोडं टॅप करायचं, साईडला कुकर तापत ठेवलेला होता, त्यामध्ये आपल्याला केकचं भांडं ठेवायचं आणि झाकण लावून घ्यायचं आहे। आता कुकरची आपल्याला शिटी आणि रिंगी काढून घ्यायची आहे आणि 50 मिनिटं आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे। आणि आता बघू शकतात 50 मिनिटं टोटल माझ्या केक करण्यासाठी मला लागलेले आहे। आता टूथपिकने मी चेकसुद्धा करून घेणार आहे। आता याला टूथपिक किंवा सुरीनेसुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकतात। छान अशी क्लिअर टूथपिक निघालेली आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित तयार झालेला आहे। आता साईडला काढून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटं थंड होऊ द्यायचा आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये पलटी मारून घ्यायचा आहे। आणि इथं बघा छान असा बटर पेपर काढून घ्यायचा आणि किती जाळीदार आपला केक तयार झालेला आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता बघा मी केक कट करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, तर तुम्ही बघू शकतात किती स्पॉन्जी आणि जाळीदार केक तयार झालेला आहे आणि रंगही तुम्ही बघू शकतात किती मस्त आलेला आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण की नेहमी गाजरचा हलवा करून कंटाळा आला असेल तर एकदा गाजरपासून अशा प्रकारे केक नक्की तयार करून बघा। आणि खास म्हणजे केक म्हटलं तर लहान मुलांना खूप आवडतो, तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा।